नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण एका नवीन पदाबद्दल आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत. ती म्हणजे उच्च श्रेणी लघुलेखक. इंग्रजी आणि मराठी गट ब अराजपत्रित आणि लघु टंकलेखक निम्न श्रेणी लघुलेखक. बघा, उच्च श्रेणी, निम्न श्रेणी आणि पुढे लघु टंकलेखक म्हणजे हायर ग्रेड स्टेनोग्राफर, लोअर ग्रेड स्टेनोग्राफर आणि स्टेनो टायपिस्ट. 2 पदं ग्रुप बी ची आहेत आणि 1 पद ग्रुप सी चं आहे. याचा आपल्याला 2022च्या दृष्टिकोनातून आढावा घ्यायचा आहे की 2022मध्ये मला ही परीक्षा द्यायची आहे आणि मग त्याच्यासाठी मला नेमका काय अभ्यास करावा लागेल. ओके, आता ही परीक्षा कोणाला देता येते, काय, या सगळ्या बाबी तुम्हाला या ठिकाणी माहीत होणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षेची योजना काय आहे. या ठिकाणी परीक्षेचा टप्पा जर म्हणाल तर लेखी परीक्षा असते 100 गुणांसाठीची एक योजना. थोडक्यात तुम्हाला जी फायनल सिलेक्शन होणार आहे 100 गुणाची लेखी परीक्षा. लघुलेखन आणि टंकलेखन जे आहे त्याच्यासाठी 75 गुण असणार आहेत आणि तिसरा मुद्दा या ठिकाणी आहे तो म्हणजे मुलाखतीचा, जिला 25 गुण असणार आहेत. मग आता नेमका याच्यामध्ये सिलेबस काय आहे, अभ्यासक्रम काय आहे. बघा, विशेष म्हणजे या तीनही पदासाठी सिलेबस हा सारखा आहे, परीक्षा ही एकच आहे, हे लक्षात असू द्या. विषय संकेतांक 52 आहे, विषय मराठी आणि बुद्धिमत्ता चाचणी. दर्जा SSCचा शालांत माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात 10वीचा माध्यम मराठी आहे. 100 प्रश्न 100 गुणांसाठी असणार आहेत, 1 तासाचा कालावधी आणि सरळ आपलं जे कंबाईनची एक्झाम असते त्या पद्धतीचे 4 ऑप्शन, योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. मित्रांनो, सिलेबस फार जास्त फरक नाही आहे. काही बेसिक मुद्दे, काही जे अतिरिक्त मुद्दे आहेत ते आपण त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो कोणते वेगळे आहे. मात्र तुम्ही रेग्युलर जे काही आपला कंबाईनचा ग्रुप बी, PSI ST IAS असेल किंवा टॅक्स असिस्टंट, क्लरिकल, एक्साईजचा जो अभ्यास करत असतात किंवा सरळ सेवेचा अभ्यास करत असतात त्याच पद्धतीचा सिलेबस या ठिकाणी आहे. फक्त काही बाबी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी कराव्या लागतील. थोडंसं दररोजचं जर 1-2 तास तुम्ही दिला तर निश्चितपणे हे एक चांगलं पद तुमच्यासाठी असणार आहे. मग सिलेबस काय आहे बघा. मराठी बुद्धिमापन चाचणी. या ठिकाणी मराठी जर बघितली तर मराठीमध्ये एकतर शब्दसंग्रह आहे, वाक्यरचना आहे, व्याकरण आहे, म्हणी आहे, वाक्प्रचार आहे. वाक्प्रचाराचा अर्थ, वाक्यामध्ये उपयोग आणि पुढे उतारे आहेत. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की व्याकरण, शब्दसंग्रह आणि उतारे. ओके, वाक्यरचनेचा भाग आपण जे म्हणतोय म्हणजे रेग्युलर आपण जे इतर परीक्षांना अभ्यास करतोय तो सिलेबस मराठीचा या ठिकाणी आहे. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. उमेदवार किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्यासाठी बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. ओके, आता पुढचा मुद्दा या ठिकाणी घ्या. आता हा जो सिलेबस आहे उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघु टंकलेखक, हे मराठीमधले जे पदं आहेत त्यांच्यासाठी हा सिलेबस आहे. मुद्दे लक्षात घ्या. तुम्ही मराठी भाषेच्या लघुलेखनासाठी किंवा टंकलेखनासाठी त्या ठिकाणी फॉर्म भरत असाल तर मराठीमधला आहे. पुढचा मुद्दा आहे तो तुमचा इंग्रजी असेल. इंग्रजी उच्च श्रेणी, निम्न श्रेणी आणि लघुलेखक, लघु टंकलेखक. तर इंग्रजीमध्ये इथे मराठीऐवजी इंग्रजी येतो आहे आणि खाली बुद्धिमत्ता चाचणी आहे. इथे माध्यम पूर्णतः इंग्लिशमध्ये आहे, पूर्ण पेपर इंग्रजीमध्येच होणार, म्हणजे बुद्धिमत्तेचे प्रश्नसुद्धा इंग्रजीमध्ये येणार हे लक्षात घ्या. 100 प्रश्न आहेत, 100 गुण आहे, कालावधी 1 तासाचा आहे. वस्तुनिष्ठ इंग्लिश व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस, देअर मिनिंग अँड कॉम्प्रेहेन्शन ऑफ पॅसेजेस. बुद्धिमत्ता चाचणी त्याच्यामध्येही तुम्हाला स्पीड, ॲक्युरेसी महत्त्वाची आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं सांगतोय, आपलं जे STI RCP ॲप्लिकेशन आहे त्याच्यावर आपण याच्याशी संबंधित जे हे बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी आणि मराठी व्याकरण या तिघांचे सुद्धा स्वतंत्र कोर्स या ठिकाणी डेव्हलप केलेले आहे. तुम्हाला तुमच्यातले जे विद्यार्थी भविष्यात या परीक्षेची तयारी करणार आहेत ते निश्चितपणे खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या कोर्सेसच्या आणि ॲप्लिकेशनच्या, डाउनलोड करू शकतात आणि आपला अभ्यास इथे चांगला करू शकतात, अपडेट राहू शकतात. पुढे काही टिपा लक्षात घ्या. टीप बघा, मिनिमम स्कोअरच्या बद्दल या टिपा आहेत. लघुलेखन टंकलेखन चाचणी जी 75 गुणाची आहे इथे मिनिमम 31 गुण तुम्हाला मिळालेच पाहिजे. ओके, दुसरं, 31पेक्षा कमी गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराची मुलाखत या ठिकाणी घेण्यात येणार नाही. किमान 31 गुणाचा क्रायटेरिया या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे लघुलेखन, टंकलेखन, मुलाखत यांच्या एकूण 100 गुणांपैकी किमान 41 गुण या ठिकाणी मिळविणे आवश्यक असणार आहेत. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. आणि आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पात्रतेसंदर्भात वयोमर्यादा काय आहे, कोणाला काय त्या ठिकाणी इतर
अतिरिक्त क्वालिफिकेशन्स लागणार आहेत किंवा कोणाला काय सवलती आहे त्या सगळ्या बाबी त्या माहीत असणं सुद्धा या ठिकाणी गरजेचे आहेत. मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आता समजून घ्यायचं आहे की नेमकं या पदांसाठी पात्रता काय आहे, किती जागा निघतात. बघा 2015ला एक जुनी जाहिरात मी घेतलेली आहे तुमच्यासाठी. उच्च श्रेणी लघुलेखक मराठी गट ब राजपत्रित या ठिकाणी तेव्हा 14 पदं निघाले होते आणि आरक्षण तुम्ही बघत असाल महिला विकलांग सर्वांसाठी आरक्षण या ठिकाणी आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी वेतन किती आणि इथे काम करावं लागतं मंत्रालयीन विभागामध्ये. तुम्हाला हे लक्षात घ्या. इथे वेतन श्रेणी जर बघितलं पे बँड 9,300 ते 34,800 आणि ग्रेड पे 4400 आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं ना इकडे PSI STI AS 4300 आहे. त्याच्या वरचं ग्रेड पे या ठिकाणी आहे. ते तुमच्या लक्षात इथे आलं पाहिजे. आणि कमीत कमी 18 जास्तीत जास्त 33 मागासवर्गीयांसाठी 38 वर्षे वयोमर्यादा आहे. सेवेत जे आहेत त्यांना 5 वर्षाची शिथिलता आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं येतं ते म्हणजे पात्रता काय आहे. ओके, उच्च ग्रेडसाठी आपण बघतो एकतर माध्यमिक शाळा प्रमाणपत्र असलं पाहिजे तुमचं. ओके, दुसरं मराठी लघुलेखनाची गती 120 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रति मिनिट असली पाहिजे. शासकीय परीक्षा मंडळाचं संगणक प्रमाणपत्र हे 120 लघुलेखनाची गती. ओके, आणि पुढे संगणक हाताळणीचे प्रमाणपत्र आपण जे म्हणतो IMSCIT असेल किंवा CCCचं सुद्धा चालू शकतं. ओके, किंवा OABC या स्तराच्या ज्या परीक्षा आहेत त्याचं सुद्धा तुम्हाला चालू शकतं, ते लक्षात घ्यावं लागेल. पुढे मुलाखती संदर्भातले काही मुद्दे या ठिकाणी आहेत. या ठिकाणचं दुसरं पद आहे बघा निम्न श्रेणी लघुलेखक मराठी. आता ही मराठी आणि इंग्रजीसाठी सेम आहेत हा पात्रता, हे लक्षात घ्या. जिथे मराठी म्हणलं तिथे मराठीमधलं तुम्हाला टंकलेखन लागणार आहे, इंग्रजीमध्ये इंग्रजीमधलं लागणार आहे. ओके, ते लक्षात ठेवा. मराठीमध्ये आपण 30चा स्पीड म्हणतो, इंग्रजी म्हणतो 40चा असतो. त्या गोष्टी तुम्हाला टायपिंगवाल्यांना माहीत असल्या पाहिजेत. ओके, इथे बघा कशा पद्धतीने जागा आहे. आता लोअर ग्रेडला काय फरक आहे, 9,300 ते 34,800 बरोबर. ग्रेड पे जे आहे हे 4300 आहे. ओके, तिकडे 4400 होतं, तेवढा एक फरक लहानसा पगारामधला फरक आपण म्हणू शकतो. म्हणजे इकडे एक 45-50 हजार पगार पडणार आहे आणि ते तिकडे एक 2-3 हजार रुपये पगार जास्त पडेल. 18-38 हे 18-33 ओपनसाठी, इतरांना 38 वय. आणि सगळ्यात महत्त्वाचं या अर्हता महत्त्वाच्या आहेत की माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा, लघुलेखनाची गती 100 प्रति मिनिट. बघा तिकडे 120 होती उच्चला आणि इथे मराठी 30 मिनिट टंकलेखन जे म्हणतोय आपण ते. पुढे अर्ज करण्याची वेळी लघुलेखनाची किंवा टंकलेखनाची अर्हता अत्यावश्यक आहे. ओके, आणि पुढे संगणक जे आहेत त्याला मात्र तुम्ही 2 वर्षाच्या आत सुद्धा ते देऊ शकतात. तो मुद्दा इथे लक्षात घ्यावा लागेल. तिसरं पद या ठिकाणी आहे गट कचं, ते म्हणजे लघु टंकलेखक सामान्य प्रशासन विभाग गट क, ज्यामध्ये मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये आपण बघतोय. या ठिकाणी जर जागा निघतायत आरक्षण वाईज, इथे कॅटेगरी वाईज आरक्षण तुम्ही बघतायत, साधारण आरक्षण बघतायत, समांतर आरक्षण, तेही तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी पगार काय आणि पात्रता काय. पगार बघा पे बँड जो आहे वेतन श्रेणी 5,200 ते 20,200 आणि ग्रेड पे 2400, म्हणजे एक क्लरिकल लेवलचा पगार म्हणूया आपण. एक 25-30 हजाराच्या आसपास पगार जो आहे तो 18 ते 33, जनरलसाठी वयोमर्यादा, मागासवर्गीयांसाठी 38. त्यानंतर इतर बाबी तुम्ही वाचू शकतात. पुढे इथे पात्रता महत्त्वाची आहे. इथे बघा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, दुसरं मराठी लघुलेखनाची गती 80 शब्द प्रति मिनिट आणि टंकलेखनाची गती 30 शब्द प्रति मिनिट. ओके, याच पद्धतीचं इंग्रजीमधलं सुद्धा असणार आहे. तिथे इंग्रजी लघुलेखनाच्या गती संदर्भातले मुद्दे असणार आहे, टंकलेखनाच्या संदर्भातील मुद्दे असणार आहे. पुढे ती तुम्ही म्हणजे आधीच मिळवलेलं असलं पाहिजे प्रमाणपत्र. फक्त संगणकाचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 वर्षाचा कालावधी दिला जाऊ शकतो. बाबा तुम्ही जॉईन झाल्यानंतर सुद्धा संगणकाचं प्रमाणपत्र सादर करू शकतात. तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी या पात्रतासुद्धा आहे. म्हणजे आपण या तिन्ही पदाचा सिलेबस आणि याच्या पात्रता बघितलेल्या आहे. निश्चितपणे 2022साठी तुमच्यातले काही जण इच्छुक असेल तर या पात्रता मिळवू शकतात आणि हा सिलेबस जो आहे त्याची तयारी करू शकतात. चला, या ठिकाणी आपण याच्या संदर्भातले आणखी लेक्चर्स घेऊन येत राहणार आहेत. काही अपडेट बाबी असतील किंवा याच्या संदर्भातले काही टीचिंग संदर्भातले मुद्दे आपण शिकवत राहणार आहोत या यूट्यूब चॅनलला. नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा.